पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये एका मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केलं। मित्रासोबत फिरायला निघाली तरुणी आणि विश्राम करण्यासाठी रात्री बोगद्यामध्ये थांबली दोघे जण आणि तिथे तिघांनी येऊन तिच्या मित्राला धमकावलं आणि तिच्यासोबत बलात्कार केला। असं मी नाही बोलत, न्यूज रिपोर्टिंग मध्ये आहे। तर ज्या मित्रासोबत ती फिरायला गेली तो मित्र होता का बॉयफ्रेंड होता? ज्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केलं ते तिच्या मित्राची प्लॅनिंग होती का एक दुर्घटना होती? हे सत्य कधी समोर येणार? कधीच नाही। कारण चुकी करणाऱ्याच्या डोक्यावर पोलिसांचा आणि राजनेत्यांचा हात, चुकी न करणारा सजा भोगतो आणि चुकी करणारा खुलेआम फिरत राहतो। आज मी एक गोष्ट 100% बोलू शकतो, ज्या आई वडिलांना मुलांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे ना, त्या आई वडिलांनी 20+ मुलं मुली असतील ना, त्यांची जाऊन व्हर्जिनिटी टेस्ट करा। तुम्ही समजून जायाल का तुमची मुलं कुठं बोटं घालतात का नाही घालत। कारण की आता कोणाला खरं प्रेम नको आहे, फिजिकली होण्यासाठी मुलं